नमस्कार. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंगच्या तर्पण कार्यशाळेत आपल्या सगळ्यांचे स्वागत. आता आपण आज जी प्रोसेस करणार आहोत त्याच्यासाठी सगळ्यांनी पेन आणि पेपर रेडी ठेवलंच असेल. तर त्याच्यावरती आपल्या मृत व्यक्तींची किंवा अँसेस्टर्सची नावं लिहायची आहेत. आणि ग्रुपवरती मगाशी एक अफर्मेशन्सची पोस्ट टाकली होती. ती जर लिहून घेतली असेल तर ठीक आहे, अदरवाईज इकडे लिहिलेली आहे ती. ती नावं लिहायची आहेत आणि त्यांच्यासाठी ही अफर्मेशन्स म्हणायचे आहेत की मी माझ्या हृदयात तुम्हाला सामावून घेत आहे. आय गिव्ह यू अ प्लेस इन माय हार्ट. यू बिलॉंग टू माय फॅमिली. तुम्ही माझ्या परिवाराचे सदस्य आहात. आय एक्सेप्ट यू ॲज यू आर विथ ऑल युअर लिमिटेशन्स. मी तुम्हाला तुमच्या त्रुटींसह तुम्ही आहात तसे स्वीकारत आहे. आय सेट यू फ्री फ्रॉम माय अननेसेसरी बॉन्डेजेस. माझ्या अनावश्यक बंधनातून मी तुम्हाला मुक्त करत आहे. आय अंडरस्टँड युअर लाईफ अँड युअर प्रॉब्लेम्स आर युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आय गिव्ह यू बॅक युअर रिस्पॉन्सिबिलिटीज. तुमच्या जबाबदाऱ्या या तुमच्या आहेत, माझ्या नाहीत. मी तुम्हाला त्या परत देत आहे. हे मी आता फक्त वाचलं, पण हे फार मनापासून आपण आपल्या जवळच्या मृतात्म्यांना एक्सप्रेस करायचंय. मनापासून म्हणजे खरंच मनापासून, ज्याच्यात खूप काही पुढे म्हणजे तुम्हाला सो हे खूप मनापासून बोलायचंय. ते मनापासून बोलल्याने काय फरक पडतो हे हे तुम्हाला कळेलच. आपण आता प्रोसेसला सुरुवात करूया. हे मी आता जस्ट फक्त ब्रीफ दिलं. ती जी नावं तुम्ही लिहून ठेवलीत ती तशीच असू दे. आता आपल्याला ही ऍक्च्युअल प्रोसेस सुरू करायची. त्यासाठी डोळे मिटून घ्यायचेत. श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव. दीर्घ श्वास घ्यायचा आहे पोटापर्यंत. मास्टर्स म्हणजेच आपल्या आवडीच्या देवी देवतांना, कुलदेवतेला, आपल्या अँसेस्टर्सना सगळ्यांचं स्मरण करायचंय. ते आहेत आपले मास्टर्स, आपलं रक्षण करतायत. कुलदेवतेला इन्व्होक करायचंय. त्यांना सांगायचंय आपले 3 संकल्प. आता आपण ही प्रोसेस सुरू करणार आहे. त्या प्रोसेससाठी त्यांच्याकडनं प्रोटेक्शन घ्यायचंय. यू आर प्रोटेक्टेड. पोटापर्यंत श्वास घ्यायचा आहे. हळूहळू डोळे उघडून पेन आणि पेपर आहे त्याच्यावर लिहायचे. तुमचे संकल्प लिहायचेत. मिनिमम 3 कारणं लिहायचेत की तुम्ही हे तर्पण करून म्हणजे का करताय किंवा त्याच्यातनं काय उद्दिष्ट आहे ते लिहायचे. आपल्या आवडीच्या व्यक्ती म्हणजे ज्या ज्या जे मृतात्मे आहेत त्यांच्याबद्दल तुम्हाला काही वाटतं, फिलिंग्स येत आहेत, त्या लिहायच्यात. मग अशी जे अफर्मेशन्स दाखवले ते त्यांना मनापासून म्हणायचे. आता
त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही बोला असं वाटलं, प्रत्येक नाव म्हणजे जी 3 नावं 4 नावं लिहिली आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल जर तुम्हाला जे मनातून वाटत असेल ते एक्सप्रेस करायचे. हे करताना कदाचित तुम्हाला काही इमोशन्स फील होतील, रडू येईल, श्वासाची जाणीव ठेवायची, आणि रडू आलं तर रडून येऊ दे. कदाचित कोणाची चे आई वडील असतील, काका काकू असतील, इमिजिएट रिलेटिव्ह असतील, भाऊ बहीण असू शकतात, आपल्यापेक्षा लहान कोणी असू शकतं. संकल्प आपण आपल्याला आपल्या आयुष्यात काय बदल घडवून आणायचे, जे या तर्पणाने साध्य होऊ शकतील, ते लिहायचे. मग म्हणजे फॉर एक्झाम्पल मला जर काही गेट थ्रू मिळत नसेल तर तो मिळावा, माझ्यासाठी मी करतेय. तसं स्वतःसाठी जे काही संकल्प आहेत ते 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 लिहायचे. आता तुम्हाला त्यांच्या बरोबरच्या आठवणी ताज्या करायच्या आहेत, म्हणजे काही आठवतील, प्रसंग आठवतील, काही वस्तू आठवू शकतात, एखाद्या व्यक्तीच्या, एखादी जागा. तो प्रसंग रिलीव्ह करायचा आहे. आनंदाचा प्रसंग असेल, दुःखाचा प्रसंग असेल, त्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलेली चांगली गोष्ट असेल, ते आठवायचे, रिलीव्ह करायचे. एखादा प्रवास असेल, वाईट आठवणी असतील तर त्याही आठवू शकता. एखादा ऍक्सिडेंट आठवत असेल, तर ते रिलीव्ह करायचे प्रत्येक व्यक्ती बरोबर, त्यांच्या आठवणी जाग्या करायच्या. श्वासाची जाणीव ठेवायची. तुम्हाला जे जे काही वाटतंय त्या व्यक्तीबद्दल, त्या व्यक्तीला ते मनापासून म्हणायचंय, सांगायचंय. ध्यानातून आपण जे वाटतं ते व्यक्त करू शकतो, आणि ते पोचतं. सगळ्यांचं लिहून झालं असेल, कनेक्ट करून झालं असेल, तर आपण पुढे जाऊ. किंवा तुमचं काही बाकी असेल तर यू कॅन कंटिन्यू विथ युअर प्रोसेस. ते पुढे आपण एक प्रोसेस घेणार आहोत, त्याच्यामध्ये ते कंटिन्यू होईल. But just stay connected through your breath. आपण इथे पितरांना तसंच आपल्या स्वतःला मदत करण्यासाठी आलो, आणि ती होती. आपण पुढे जाऊ.
वी डन म्हणजे मला कोणी दिसत नाहीये. ओके, सो लेट अस कंटिन्यू. परफॉर्मिंग श्राद्ध रिच्युअल्स फॉर अँसेस्टर्स रेग्युलरली. आपल्या म्हणजे तर्पण मध्ये आपण काय काय करतो आतापर्यंत आपल्या संस्कृतीत, त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगते. कोणत्या कोणत्या पद्धतीने तर्पण केलं जातं. तर श्राद्ध म्हणजे माणूस गेल्यानंतर त्रिपिंडी श्राद्ध किंवा पितृविसर्जन, याच्या थ्रू त्यांना सद्गती मिळते असं आपल्याला सांगतात. अ, पितृतर्पण करून त्यांना सद्गती मिळते. त्याच्यानंतर ब्राह्मणांना किंवा गरजूंना दान धर्म करून किंवा त्यांना पैसे कपडे अ, देऊन आपण आपल्या पितरांना अ, खुश करू शकतो असं म्हणतात, की म्हणजे त्यांच्या सद्गतीसाठी आपण हे सगळं करतो. वर्शिपिंग बनियान ट्री अँड लॉर्ड विष्णू डेली म्हणजे अ, हे यांनी पण आपल्या पूर्वजांना आपलं तर्पण पोचतं. आपले प्रेयर्स पोचतात. गाईला किंवा मुंग्यांना फीड करून पण हे रिच्युअल्स केले जातात. आणि अर्घ्य देऊन पितरांना अर्घ्य देऊन पण आपलं तर्पण पोचतं. अ, तर्पण क्रिया तर म्हणजे हे झाले सगळे कर्मकांड किंवा वस्तू किंवा अ, इतर वस्तूंचा वापर करून केले जाणारे रिच्युअल्स. तर्पण संवादमध्ये जे केलं जातं त्याच्यामध्ये पिंड ब्रह्मांड न्याय हा त्याच्या भोवती ते केलं जातं. आपल्याला जर आपल्या पितरांना काही सद्गती मिळवा म्हणजे आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपले जे काही पाठी अडकलेलं आहे ते क्लिअर व्हायला झालं तर आपल्याला पुढे जायला मदत होते. त्या न्यायाने पिंड म्हणजे जे आत तेच बाहेर आहे. सो आपण आतमध्ये अंतरंगामध्ये जर काही गोष्टी केल्या तर त्याचा फायदा आपल्याला बहिरंगात पण बघायला मिळतो. सो ती एक टेक्निक झाली. फॅमिली कॉन्स्टिलेशन थ्रू सुद्धा आपण हे सगळे दोष निवारण करू शकतो. संवादमध्ये फॅमिली कॉन्स्टिलेशन चे पण वर्कशॉप्स होतात, हिलिंग्स होतात. बुधवारच्या मेडिटेशन मध्ये सुद्धा फॅमिली कॉन्स्टिलेशन काही काही वेळा घेतलं जातं. सो जे रेग्युलर आहेत त्यांना माहितीच आहे. सो तर्पण हा शब्द तर्प या धातूपासून आलेला आहे, ज्याचा अर्थ आहे की तृप्ती. आणि अर्घ्य म्हणजे आपण जे काही ऑफर करतो त्याच्यातून त्यांना तृप्ती मिळते आपल्या पितरांना. आणि त्या म्हणजे त्या ऑफरिंग्सनी ते त्यांच्यापर्यंत पोचतं आणि त्यांच्यापर्यंत पोचलं की त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात आणि आपण मग आपल्या पुढच्या मार्गाला सहजपणे जातो. म्हणजे अडथळे दूर होतात वगैरे असं समज आहे. आणि या वेगळ्या वेगळ्या पद्धतीतून ते ऑफरिंग्स केले जातात. द ऍक्शन ॲज वेल ॲज वॉट एव्हर इज ऑफर्ड बोथ आर कॉल्ड तर्पण. म्हणजे आपण काही दानधर्म करतो ते किंवा ती क्रिया, या दोन्हीला तर्पण असं म्हटलं जातं. सो तर्पण इज अ वे टू सूट टुडेज लाईफस्टाईल. म्हणजे दिस आय एम टॉकिंग अबाउट संवाद तर्पण. सो आजच्या फास्ट लाईफस्टाईल मध्ये आपण मेडिटेटिव्ह तर्पणाने बरंच एनर्जी रिलीज करू शकतो, बरीचशी ट्रॅप्ड एनर्जी रिलीज करू शकतो.
जे काही ब्लॉकेजेस आतमध्ये आहेत. आणि ह्यानी आपल्याला मानसिक समाधान मिळतं, कारण आपण तो एक्सपिरियन्स स्वतः घेतो. सो तर्पण इज रिलीजिंग ट्रॅप्ड और स्टक एनर्जी अटॅचमेंट्स विथ जे आपले पितर आहेत किंवा डेड सोल्स आहेत, त्यांच्याबरोबर जी आपली ट्रॅप्ड एनर्जी आहे, त्यांचे काही ब्लॉकेजेस आहेत ते रिलीज करायला आपण ध्यानात्मक पद्धतीने खूप इन्स्टंट किंवा फास्ट काम करू शकतो. फ्रॉम अ पर्सन्स एनर्जी फील्ड टू द लाईट, म्हणजे आपण आपल्यापासून आपल्या अवतीभोवती जे काही अ, वातावरण आहे, म्हणजे ऑरा आहे आपलं, तिथपासून ते पूर्ण युनिव्हर्स पर्यंत ध्यानातून जाऊ शकतो. सो त्या त्या न्यायाने आपण बऱ्याचशा गोष्टी याच्यात क्लिअर करू शकतो. द रिलीज इज बेनिफिशियल फॉर बोथ द पर्सन रिलीजिंग अँड द एनर्जी इटसेल्फ, म्हणजे अ, ज्या ज्याला म्हणजे ज्याच्यासाठी आपण हे करतोय, फॉर एक्झाम्पल कोणाचे आई वडील असू शकतात किंवा कोणी नातेवाईक असू शकतात, त्यांच्यासाठी करतोय तर त्यांना तर ते बेनिफिशियल आहेच, पण मुळात हे आपल्याला बेनिफिशियल आहे, कारण की आपण ती एनर्जी रिलीज करतो किंवा आपण त्या मार्गात, म्हणजे आपण ते क्लिअर करतो. सो आपल्या आतून बरंचसं काही क्लिअर होणार आहे. अँड वी कॅरी अवर अँसेस्टर्स इन आर डीएनए, त्यामुळे आपण स्वतःला पण हील करतोय याच्यातून. सो युझिंग पिंड ब्रह्मांड कॉन्सेप्ट, आता म्हटलं तसं की आपण आपल्यापासून त्यांना, म्हणजे आपल्या आत पण तेच आहे, त्या त्या न्यायाने आपण मुख्य म्हणजे आपल्याला हील करतो. आणि ॲज वी हील आवर इनर सेल्फ, आवर आउटर सेल्फ गेट्स हील्ड सायमल्टेनियसली. म्हणजे आतमध्ये पण आपलं क्लेन्झिंग झाल्यानंतर बाहेर तुम्हाला तुमचे चेंजेस किंवा मटेरियल लाईफ मधले बदल ऑब्झर्व करायला नक्की मिळते. आणि संवादमध्ये तर्पण गेले कित्येक वर्ष सुरू आहे, 2014 पासून सुरू आहे, आणि वी आर द पायनियर्स ऑफ टेकिंग तर्पण ॲज अ वर्कशॉप, मेडिटेटिव्ह तर्पण. आणि हू नीड्स टू परफॉर्म तर्पण, म्हणजे कोणी केलं पाहिजे, तर आपल्या प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात. आणि खूप वेळा असं होतं की मी खूप प्रयत्न करते पण काही गोष्टी घडत नाहीत. अं, खूप, एक मिनिट, आवाज येत नाहीये का माझा? आवाज अतिशय चांगला येतोय. ओके. काहीही प्रॉब्लेम नाही आवाजमध्ये. ज्यांना आम्हाला पण येतोय, व्यवस्थिशीर येतोय. ज्यांना येत नाही त्यांनी त्यांच्या साईडनी बघा. ओके. ओके. सो हू नीड्स टू परफॉर्म तर्पण, हे कोणी करावं? कारण आपल्याकडे तर्पण म्हटलं की स्त्रियांनी करू नये किंवा असे बरेचसे, किंवा यांनी करू नये, आई वडील आहेत तर करावं की नाही, असे बरेचसे गैरसमज आहेत. पण ध्यानात्मक तर्पण आपण कोणीही करू शकतो, कारण त्याचा बाह्य जगताशी तसं बघायला गेलं तर रिच्युअल्सशी काही संबंध नसतो. त्यामुळे आपण आतमध्ये अंतरंगात सगळेच शुद्ध आहेत आणि सगळेच प्युअर सोल्स आहेत, त्यामुळे आपण हे कोणीही करू शकतो. त्याला काही जेंडरचं आणि आई वडील असले म्हणजे काही काही बंधन नाही. सो एनीबडी कॅन डू इट. आणि का करावं, म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स हे असतातच. अं, खूप वेळा असं होतं की आपण खूप प्रयत्न करतो पण एंड मोमेंटला मिस होतं काहीतरी, किंवा खूप सारे पॉवर्टी कॉन्शियसनेस असतो आपल्याकडे, की किंवा खूप लोन असतं, खूप प्रयत्न करतो, खूप धावपळ करतो पण यश मिळत नाही, किंवा कधी जॉब, कोणाला जॉब लॉस होत असेल, सतत जॉब चेंज म्हणजे काही लाभत नसेल, इन शॉर्ट, किंवा फॅमिलीमध्ये डिस्प्यूट्स असतील,
डोमेस्टिक किंवा सोशल लिगल म्हणजे हे प्रॉपर्टीचे जे काही ज्या फॅमिलीज मध्ये वाद चालू असतात त्यांनी तर नक्कीच करावं. म्हणजे वी हॅव सीन सो मेनी पीपल गेटिंग शिफ्ट थ्रू दिस. मॅरेजेस टिकत नाहीत किंवा काही प्रॉब्लेम्स होतात, डिले होतो, अनसक्सेसफुल किंवा फेल्ड मॅरिड लाईफ आहे. त्यांनी हे नक्की करावं. ह्याच्यातनं बऱ्याचशा एंटँगलमेंट सॉल्व्ह होतात, ब्लॉकेजेस क्लिअर होतात. कन्सिव्हिंग मध्ये किंवा बाळ होत नाहीये किंवा मिसकॅरेजेस होत आहेत तर त्यांनी करावं. इनहेरिटेड सिरियस फिजिकल और मेंटल डिसीजेस म्हणजे खूप साऱ्या असे क्रॉनिक इलनेसेस आहेत जे अँसेस्ट्रल असतात, त्यांनी हे करावं. ऍक्सिडेंट किंवा सडन डेथ इन फॅमिली म्हणजे अचानकपणे कोणाचा मृत्यू झालाय. आणि आजकाल खूप आपण केसेस ऐकतोय की हार्ट आज आज होता आणि आज नाहीये, हार्ट अटॅक आला आणि गेला, किंवा वादळ आलं होतं आणि ते पेट्रोल पंपवरती बॅनर पडून तिथल्या तिथे लोक गेले. असे जे ऍक्सिडेन्शियल सडन डेथ्स असतात फॅमिलीमध्ये ज्यांच्या, किंवा त्यांनी तर नक्कीच करावं. अनटाइमली डेथ ऑफ फॅमिली मेंबर और अँसेस्टर्स हेच वय नाही म्हणजे खूप तरुणपणी कोणी गेलंय किंवा सो ओव्हरऑल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात ज्याचं काहीतरी रूट आपल्या पूर्वजांपाशी असू शकतं. आणि ते ते सॉल्व्ह केल्यानंतर, ती गाठ मोकळी केल्यानंतर कदाचित आपल्याला पुढे जाता येईल. त्यांना तर सद्गती मिळतेच, पण आपलं पण उद्धार होतो. तर ते त्यांनी म्हणजे अशा प्रत्येकाने ते करावं. आता जे म्हणजे आपण करणार आहोत पुढची प्रोसेस, त्याच्यामध्ये तुम्हाला काही रेफरन्सेस येतील. तर टू हील सेल्फ अँड म्हणजे पहिलं मी माझ्या स्वतःला, माझ्या फॅमिलीला आणि माझ्या अँसेस्टर्सना हील करेन. द फोकल पॉइंट इज सेल्फ फॉर हिलिंग. माझ्या अवतीभोवती हे सगळं घडतंय. सो माझ्या सराउंडिंग मध्ये जे जे कोणी येत आहेत त्या प्रत्येकाला हिलिंग मोकळं व्हायला मदत होते. म्हणजे जेव्हा मी मला स्वतःला हील करते तेव्हा माझ्या एकतर माझ्या डीएनए मध्ये मी आय एम कॅरिंग माय अँसेस्टर्स, त्यामुळे त्याच्यात असलेल्या माझ्या अँसेस्टर्सना पण हील होत म्हणजे मदत होते. मुख्य केंद्रस्थानी आपण स्वतः असतो. जरी आपण म्हटलं की मी माझ्या काकासाठी करते, मी माझ्या आई वडिलांसाठी करते ही प्रोसेस, तरी केंद्रबिंदू आपण स्वतः आहोत. आपल्या स्वतःपासून पुढे ते आहे. In the process, the self heals his or her family. Ancestors and everyone connected with the self are automatically healed. A systematic approach by expanding consciousness or sphere of activity. ध्यानातून आपण गाइडेड मेडिटेशन असेल त्याच्यातून सिस्टमॅटिक पद्धतीने आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. ओनली द थिंग इज यू नीड टू ट्रस्ट की ह्यातून खूप गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत. आणि खूप गोष्टी सॉल्व्ह होणार आहेत तर पुढचं पण ही प्रोसेस झाल्यानंतर खूप हलकं वाटायला लागतं, बरेच ओझं निघून गेल्यासारखं वाटतं. दॅट यू मस्ट एक्सपिरियन्स ओनली इन द प्रोसेस.
सो स्टार्टिंग विथ इमिजिएट फॅमिली अँड एक्सपांडिंग टू कव्हर एव्हरी सोल कनेक्टेड विथ अस. आपण आता कदाचित तुम्ही तुमच्या इमिजिएट फॅमिलीची नावच लिहिली असतील, तर ते दे आर प्रायोरिटी फॉर अस. पण मग तुम्हाला एक 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 अजून पण माणसं आठवतील. कोणी रिलेटिव्ह असतील, कोणी फ्रेंड्स असतील, कोणी अननोन. अननोन म्हणजे अजिबात काही संबंध नसलेलं पण तुमच्या समोर कोणीतरी गेलं असं कोणी असं, म्हणजे एनी एनी पर्सन. तुम्ही तुमचं विसिनिटी कव्हर झाल्यानंतर तुम्ही तुमच्या लक्षात येणाऱ्या प्रत्येक माणसाला हे हिलिंग पोचेल तुमच्या थ्रू. यूज स्मॉल सेंटेन्सेस. टोटल एक्सेप्टन्स विथ कम्पॅशन. म्हणजे तुम्ही आता जे 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 म्हणालात तुमच्या पितरांना, ते फार कॉम्पॅक्ट ठेवून म्हणायचे, कम्पॅशननी म्हणायचे, कमीत कमी शब्दात, पण खूप मनापासून म्हणायचे. ते मनापासून खूप म्हणणं फार गरजेचं आहे, ज्यांनी आपण कनेक्ट होतो एनर्जी वाईज, आणि ते रिलीज व्हायला मदत होते. सो हे सगळं करता करता आपण आपलं डीएनए रिपेअर करत असतो. आपला डीएनए रिपेअर होतो, आणि कसा होतो तर श्वासावाटे आपण काही म्हणजे श्वासाला आपल्या शरीरासाठी काय गरजेचं आहे काय नाही हे सगळं माहीत असतं. सो थ्रू आवर ब्रेथ अँड आवर इंटेन्शन वी हील आवर डीएनए. डीएनए रिप्लेस होतो, आणि खूप ड्रास्टिक चेंजेस बघायला मिळतात लोकांना, आणि आपल्या सगळ्यांना पण आता ते एक्सपिरियन्स करायला मिळेल. सो एक मिनिट. मी स्क्रीन अनशेअर करून परत शेअर करते. नाही, पण आता लागणारच नाही स्क्रीन शेअर करायला. हा योगिनीला येऊ देत. हा. सो योगिनीला स्पॉटलाइट करते. नमस्कार. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येतोय. येतोय. ओके. हो येतोय. आताच आपण बीबीटी मधून बघितलं की कशा प्रकारे आपण तर्पण हे ध्यानात्मक पद्धतीने करू शकतो, आणि आता आपण ते ध्यान आणि ती प्रोसेस आता करायला घ्यायची आहे. त्याच्या आधी आपण पहिल्यांदी डोळे मिटून घेऊया. आपण आता एक प्रोसेस करणार आहोत, त्याच्या आधी आपण एक छोटस ध्यान म्हणता येईल असं करूया. अगदी थोडक्यात डोळे मिटलेले आहेत, जाणीव श्वासावर आहे, समस्थितीतील बैठक अवस्था आहे. आपण आपल्या कुलदेवीला, कुलदेवतांना आवाहन करायचंय. शिव आणि शक्ती यांना आवाहन करायचंय, आणि त्यांना सांगायचंय की मी आता हे ध्यानात्मक पद्धतीने माझ्या फॅमिलीमध्ये जे मृत्यू पावलेले आहेत, माझ्या ओळखीमध्ये जे मृत व्यक्ती आहेत, त्यांना सद्गती मिळावी, त्यासाठी मी ही एक प्रक्रिया करणार आहे, एक ध्यान करणार आहे. तर त्यामध्ये तुमची मदत
मार्गदर्शन आणि प्रोटेक्शन हे माझ्या बरोबर असू दे. आपण जे काही 3 संकल्प केले होते या ध्यानामधून किंवा या आजच्या प्रोसेसमधून, ध्यानामधून साध्य करण्यासाठी जे 3 संकल्प आपण लिहिले होते त्याचं उच्चारण करायचंय आणि ते आपल्या कुलदेवी कुलदेवतेला सांगायचे की मला या प्रोसेसमधून, या ध्यानामधून हे होणं अपेक्षित आहे, हे होणं गरजेचं आहे किंवा या गोष्टी झालेल्या आहेत. अफर्मेशन्स जसं आपण आता बघितलं प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये करायचे. उदाहरणार्थ जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर मला नोकरी मिळालेली आहे, हे मी एक उदाहरण दिलं. अशा प्रकारे आपण संकल्प आपल्या कुलदेवतेला सांगायचे. कुलदेवता ही आपली मूळ, आपल्या फॅमिलीची, आपल्या कुटुंबाची मूळ देवता आहे. तर तिला, कुलदेवाला आपण जेव्हा हे सांगतो तेव्हा ते जास्त चांगल्या पद्धतीने आपल्याला म्हणजे नेहमीच मदत करत असतात खरं तर, पण आपण असं सांगितल्याने ते जास्ती मदत त्यांची मिळत असते आपल्याला, त्यांचं प्रोटेक्शन मिळत असतं आणि त्यांचं मार्गदर्शनही मिळत असतं. तर आपले हे 3 संकल्प आपण त्यांना सांगितलेत आणि ते पूर्ण होत आहेत अशी ही प्रार्थना केली. आणि ज्या मृत आत्म्यांना सद्गती मिळावी म्हणून आपण ही प्रोसेस करतोय त्यांना ती सद्गती मिळालेली आहे, मिळत आहे अशी आपण त्यांना प्रार्थना केलीये. सावकाश डोळे उघडायचे आणि तुमच्याकडे जे कागद आणि पेन किंवा पेन्सिल असेल त्याने आपल्याला आता एक चित्र काढायचंय. चित्र म्हणजे एक झाड असेल. जर तुमचे कॅमेरे तुम्हाला ऑन ठेवता आले तर बरं होईल. आपण आता ऑनलाईन असलो तरी हे एकत्र करतोय सगळेजण मिळून, त्याच्यामुळे शक्यतो कॅमेरा ऑन ठेवावा. आपण हे ग्रुपने करतोय, अत्यंत सुंदर ग्रुप एनर्जी आहे, खूप सुंदर ग्रुप आहे आजचा. तर आता आपल्याला एक झाड काढायचंय. त्याच्या सुरुवात कशी करायची तर मुळामध्ये म्हणजे जमिनीच्या खाली जे मृत आत्मे असतील, मृतांचे जी नावं असतील, आपले आई वडील असतील, आजी आजोबा, पणजी पणजोबा, ज्यांची नावं तुम्हाला आठवतात ती सगळी त्या मुळांच्या ठिकाणी लिहायची. म्हणजे जमिनीच्या खाली जरी त्या वयाने लहान व्यक्ती असतील तरी त्यांची नावं मुळांमध्ये लिहायची. याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील जे डिपार्टेड सोल्स आहेत त्याच्यामध्ये ऍक्सिडेंटल डेथ असतील, सुसाइडल केसेस असतील किंवा अबॉर्टेड सोल्स असतील. अबॉर्टेड चाइल्डचं तुम्ही म्हणाल की आम्हाला नाव नाही माहिती, पण जस्ट मनाने तुम्ही कोणतंही एक नाव इमॅजिन करा जे पटकन तुमच्या मनात येईल. ते नाव त्या अबॉर्टेड सोलचं आहे, त्या बाळाचं आहे असं मनात धरून ते नाव लिहा. मिसकॅरेजेस असतील, काही इन्फंट डेथ असतात, म्हणजे त्यांचंही असंच तुम्हाला वाटेल कदाचित की आम्हाला नाव नाही माहितीये, पण तुम्हाला जे काही नाव तुमच्या पटकन मनात येईल ते नाव लिहा. त्यांचं स्मरण करणं हे मुख्य आहे. आपण त्यांना थोडक्यात ऍक्नॉलेज करतोय, ज्यांना आपण कधीच आठवलेलं नसतं, जे आपल्या आठवणीच्या पडद्याआड गेलेले असतात, त्यांना आपण आता एक ऍक्नॉलेज करतोय, त्यांना आठवतोय. हे सगळे आपल्या फॅमिलीतलेच आहेत. कोणी अगदी पूर्वीच्या काळी काही लोक असे बेपत्ता व्हायचे, निघून जायचे, त्यांचं पुढे काय झालं, मागच्या पिढीत एखादी व्यक्ती असेल त्यांचं पुढे काय झालं हे आपल्याला माहिती नसतं आपल्या फॅमिलीला, त्यांचं नाव तुम्ही लिहू शकता. किंवा जे असे म्हणजे खूप असं त्यांचा मृत्यू आपण म्हणतो ना की वेदनादायक, की खूप दिवस
त्यांचं असं आपण काही म्हणतो जीव अडकलेला होता वगैरे अशा प्रकारचा काही अशा या दुःखद घटनेनंतर जर काही मृत्यू आला असेल आणि तुमच्या आजूबाजूची व्यक्ती असेल तर तीही चालेल, काही हरकत नाही की तुमच्या ब्लड रिलेशन मध्येच पाहिजे असं काही नाही. ज्या जे तुम्हाला आता आठवतंय ना ते तुमच्यावर काही ना काहीतरी परिणाम घडवून गेलाय म्हणून आता तुम्हाला आठवतंय. हे सगळं करत असताना श्वासावर लक्ष द्यायचंय. तर या झाडाच्या मुळांमध्ये जमिनीखाली सगळे आपण डिपार्टेड सोल्स लिहिलेली आहेत, नावं लिहिलेली आहेत. हे सगळं करत असताना जाणीव श्वासावर आहे. काही इमोशन्स बाहेर पडत असले तर पडू द्यायचे. रडू आलं किंवा राग आला किंवा काही म्हणजे गिल्ट वाटलं, फिजिकल सेन्सेशन्स काही आले त्याकडे लक्ष द्यायचंय. जे काही घडतंय ते घडू द्या, साक्षी भावाने त्याच्याकडे बघायचंय. आणि त्याच वेळेला ह्या मुळांमध्ये आपण अँसेस्टर्सची नावं लिहितोय. त्या झाडाचं जे खोड आहे ते तुम्ही आहात. या मुळांमध्ये नावं लिहिताना तुम्ही तुमचं नातं पण लिहू शकता, म्हणजे आजी किंवा आजोबा आणि मग त्यांचं नाव असंही लिहू शकता. जे काही भावना इमोशन्स बाहेर पडतायत त्यांना वाट मोकळी करून द्यायची. ही प्रोसेस वरून दिसायला जरी कितीही साधी वाटली तरी ह्यात खूप काही घडत असतं. ते घडू द्यायचंय. श्वासावर लक्ष आहे. नाभीपर्यंत श्वास घ्यायचा आहे. आपली जी इमिजिएट फॅमिली आहे त्यांची नावं पहिले लिहायची आहेत. फॅमिलीतले जे जमिनीखाली तुम्ही अँसेस्टर्स लिहिताय लक्षात ठेवा. आणि जे आत्ता हयात आहेत व्यक्ती त्यांची नावं तुमच्याच फॅमिलीतल्या हयात व्यक्तींची नावं तुमच्या फांद्यांच्या स्वरूपात, झाडाच्या ज्या फांद्या आहेत त्या स्वरूपात लिहायचे. त्या झाडाला छान तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी वापरू शकता. तुम्हाला जे काही काढायचंय फुलं, फळं, पानं, आपल्या आत्ता ज्या नवीन पुढची जी पिढी आहे त्यांची सगळ्यांची नावं त्या फांद्यांवरती येतील, पानांच्या स्वरूपात, फुलाफळांच्या स्वरूपात. यूज युअर इमॅजिनेशन. अँसेस्टर्स आपण जमिनीमध्ये ठेवलेले आहेत. त्यांच्याकडून आपण मुळांमधून आपण ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या घेतोय. जरी काही वाईट असतील त्यांचे गुण तरी ते जमिनीमध्ये गेल्यामुळे त्यांचं छान खत तयार झालंय आणि आपण ते चांगल्या स्वरूपातच आपल्यामध्ये घेतोय याची जाणीव. हे सगळे अँसेस्टर्स आपण कॅरी करतोय आपल्यामध्ये डीएनएच्या स्वरूपात. हे सगळे अँसेस्टर्स आहेत. त्याच्यामुळे आपण त्यांना जेव्हा छान प्रेमाने, मगाशी आपण जी सगळी वाक्य दाखवली होती स्क्रीनवर ती आपण त्यांच्यासाठी म्हणत होतो, अत्यंत प्रेमाने म्हणायचे. म्हटलेली आहेत आपण आता ती वाक्य. आपल्याला त्यांच्याशी काही बोलायचं असेल अँसेस्टर्सशी विशेषतः तर आपण बोलू शकता. त्यांची नावं
जर लिहिताना तुम्ही वाचली नसेल तर ती म्हणायची, म्हणजे तुमच्या घशातून गळ्यातून आवाज जर आला तर जास्ती चांगलं. त्यांच्याशी काही बोलताना तुम्ही कुटकुटल्याप्रमाणे सुद्धा बोलू शकता किंवा मोठ्यांदी बोललात तरी चालेल, पण आवाज येणं अपेक्षित आहे. आय ऍक्सेप्ट यू ॲज यू आर. आय गिव्ह यू अ प्लेस इन माय हार्ट. मी तुला माझ्या हृदयात स्थान देत आहे. हे खूप प्रेमाने आणि अगदी मनापासून म्हणायचंय. ऑनलाईनच्या ग्रुपवर ते टाकलेलं आहे, हा तुम्हाला रेफर करायचं असेल तर. हा व्हॉट्सअप ग्रुपवरती ही सगळी वाक्य एका फोटोच्या स्वरूपात टाकली आहेत, तुम्ही बघू शकता. यू बिलॉंग टू माय फॅमिली. ही सगळी वाक्य किंवा यातलं कोणतंही जे तुम्हाला रेलेव्हंट वाटेल ते वाक्य तुम्ही म्हणू शकता. अत्यंत प्रेमाने म्हणायचंय, बोलून म्हणायचंय. मनातल्या मनातपेक्षा बोलून केलं तर जास्ती चांगलं. आणि हे सगळं करत असताना श्वासावर लक्ष ठेवायचंय, श्वासाची जाणीव आणि शरीरामध्ये जे काही सेन्सेशन्स, जाणीवा होतील, संवेदना होतील, त्याकडेही लक्ष द्यायचंय. मी तुमची जबाबदारी तुम्हाला परत देत आहे. आय गिव्ह यू बॅक युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आय लिव्ह हॅपीली इन युअर ऑनर. कधी कधी असं होतं की आपल्या अत्यंत जवळची व्यक्ती जर गेली, त्याचा आपण खूप त्रास करून घेतो आणि याच्याने त्या गेलेल्या व्यक्तीला, ती जिथे कुठे आहे तिथे तिला त्रास होत असतो. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून हे वाक्य आहे की आय लिव्ह हॅपीली इन युअर ऑनर. त्यामुळे ते जिकडे आहेत तिकडे त्यांना आनंदात जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला सुद्धा त्यांचं जाणं ऍक्सेप्ट करून आनंदात राहणं गरजेचं आहे. आय सेट यू फ्री फ्रॉम माय बॉन्डेज. एक प्रकारे आपण त्या व्यक्तींना कधी कधी असं म्हणतो, मला तुम्ही का सोडून गेलात, असं असं तुम्ही कसे जाऊ शकता किंवा जाऊ शकतेस, असं 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 म्हणून आपण एक प्रकारे त्यांना थोडासा त्रास होत असतो. तर आपण म्हणून हे वाक्य म्हणायचंय, आय सेट यू फ्री फ्रॉम माय बॉन्डेज. त्यांना आपल्या बंधनातून मुक्त करायचं. त्यांचं पुढे जाणं हे सगळ्यांसाठीच योग्य आहे आणि ते ऍक्सेप्ट करायचंय अगदी मनापासून. जेव्हा तुम्ही हे हाताने लिहिताय किंवा गळ्यातून त्याचा उच्चार करताय, तेव्हा आपलं हार्ट चक्र ओपन होत असतं. हार्टशी रिलेटेड असतं. त्यामुळे हे सगळं हाताने आपल्याला ही कृती करायची. मनातल्या मनात आपण हे नंतर करणारच आहोत ध्यानामध्ये, पण ही कृती, ही प्रोसेस करणं ही तितकंच महत्वाचं आहे. तर अत्यंत प्रेमाने ही प्रोसेस करा. दुःख वाटून घेण्यापेक्षा प्रेमाने जेवढं तुम्ही कराल तेवढं त्यांना लवकर सद्गती मिळेल. आणि त्यांना सद्गती जेव्हा मिळत असते तेव्हा आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीही मार्ग मोकळे करत असतो. हे मागच्या पिढीमध्ये अडकलेले हुक आहेत एक प्रकारचे, ते आपण सोडवतोय.
त्यांना मुक्ती देतोय, सद्गती देतोय, जे आपल्या आताच्या आयुष्यामध्ये कदाचित अडथळे निर्माण करतायत. आता झाड काढून झालं आहे, तर आपण डोळे मिटून घेऊया. जाणीव श्वासावर आहे. श्वास सहज येतोय जातोय. जर कोणाचं राहिलं असेल तर ते तुम्ही नंतर पूर्ण करू शकता. ती वाक्य जी आपल्या ग्रुपवरती शेअर केली आहेत ती पुन्हा एकदा तुम्ही म्हणू शकता. कदाचित नंतर तुम्हाला कोणाची नावं आठवली, ती परत लिहून त्यांच्यासाठीही ती वाक्य तुम्ही म्हणायला काहीच हरकत नाहीये. आपल्या कुलदेवता, कुलदेवी, कुलदेव हे इथे हजर आहे. माहेर आणि सासर अशा दोन्हीकडचं कुटुंबाचा, फॅमिलीजचा उद्धार करण्याचं एक सुवर्ण संधी महिलांना विशेषतः मिळते असं मला वाटतं, की ते एकाच वेळेला दोन्ही कुटुंबांचा उद्धार करू शकतात. तर त्याच्यामुळे दोनही कुटुंबाच्या कुलदेवी कुलदेवतांना पण आवाहन करायचंय. माहेर आणि सासर, शिव आणि शक्ती यांना आवाहन करायचंय. ते इकडे हजर आहेत आणि आपण त्यांना आपला संकल्प मगाशीच सांगितलेला आहे. त्यांच्याकडून आपल्या या संकल्पासाठी आणि आपलं आजच्या ध्यानाचं जे उद्दिष्ट आहे, आपल्या पितरांना, आपल्या अँसेस्टर्सना सद्गती लाभो याच्यासाठी त्यांच्याकडनं खूप आशीर्वाद मिळालेत. ते अत्यंत आनंदी झालेत की आपण हे सगळं करण्यासाठी वेळ काढला, त्यांना सद्गती देण्यासाठी आपण इथे एकत्रित जमलो आहोत. याने त्यांना खूप आनंद झालाय. ते त्यांच्या आशीर्वादाची अशी बरसात करतात तुमच्यावर. छान असा हिलिंग लाईट तुम्हाला दिलाय त्यांनी. तुमच्या भोवती तो हिलिंग लाईट आहे असं इमॅजिन करा. श्वासाकडे लक्ष आहे. शरीराची जाणीव. आता जे झाड आपण काढलं आहे ना, त्याच्यावर दोन्ही हात, डोळे मिटूनच दोन्ही हात ठेवायचे अँड फील द व्हायब्रेशन्स. विशेषतः मुळांमध्ये जे आपण नावं लिहिली आहेत ना आपल्या अँसेस्टर्सची, त्याची एनर्जी खूप जाणवेल तुम्हाला. जणू काही ते इथे हजर आहेत आणि ते अत्यंत आनंदित झालेत की तुम्ही त्यांना सद्गती देताय. ते व्हायब्रेशन्स तुमच्या तळहातावर जाणवतील. ते फील करा. त्यांच्या सद्गतीसाठी आपण इथे जमलोय. ही प्रोसेस आणि हे मेडिटेशन त्यांच्या सद्गतीसाठी करतोय, ह्याने त्यांना खूप आनंद झालाय. तो तुमच्याही हृदयात तुम्हाला जाणवेल कदाचित. त्यांच्याशी तुमचं काही रागाचं किंवा वाईट असे काही जरी तुमचे फिलिंग्स असले, ते असताना तरीही आता अत्यंत चांगल्या मनात त्यांच्या सद्गतीसाठी आपण प्रार्थना करतोय. त्यामुळे ते अत्यंत खुश आहेत. त्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. त्यांचे आशीर्वाद तुम्हाला या व्हायब्रेशन्स मधून जणू काही देतायत ते. काय काय विचार येत आहेत, काय भावना येत आहेत, त्याकडे लक्ष आहे. आता कोणत्याही प्रकारचं अनालिसिस, जजमेंट करायचं नाहीये. जे येतंय ते येऊ द्या. जे विचार येत आहेत
कोणाची नावं येतील, अजून कोणी व्यक्तींची नावं जी तुम्हाला लिहिताना आठवली नसतील कदाचित, आत्ता तुमच्या मनात येतील. काही विचार येतील, काही इमोशन्स येतील, रडू येईल तर येऊ द्या, सगळं बाहेर काढायचंय आपल्याला. जे आतमध्ये खोलवर अडकलेलं आहे ना ते बाहेर काढायचंय. त्यामुळे हे सगळं घडू द्या. काही संवेदना जर शरीरावर जाणवल्या, हृदयामध्ये, डोक्यामध्ये, हातामध्ये, पोटामध्ये, त्या सगळ्या येऊ द्यायच्यात, त्या बाहेर पडू द्यायच्यात. आणि आता हे हात काढले तरीही चालतील, तुम्हाला जर तसेच ठेवून द्यावेसे वाटले तरी तसे ठेवून दिले तरीही चालतील. या सगळ्या जाणीवांकडे लक्ष द्यायचंय, श्वासाकडे लक्ष आहे. श्वास सगळे जे ब्लॉकेजेस आहेत, काही गाठी असतील, ते सगळे श्वास काढून टाकतो. त्याच्याकडे अत्यंत छान सोपा असा मार्ग आहे. सगळ्या नाड्यांमधून हा श्वास फिरतोय. कुठे काही अडकलेलं आहे, गाठी आहेत, ब्लॉकेज आहेत, सगळे निघून जात आहेत. आत्ता या क्षणी निघून जात आहेत. आणि हे सगळे प्रत्येक सेल लेव्हल पर्यंत जात आहेत. हा श्वास आहे तो सेल लेव्हल पर्यंत जातोय, प्रत्येक पेशीमध्ये जातोय. आणि जिथे कुठे जे काही अडकलेलं आहे ते सगळं मोकळं करतो. जे अडकलेलं असं वाटत असेल तुम्हाला, हे सगळं करत असतानाच तुम्हाला जे अडकल्याचं काही वाटत असेल तर ते मोकळं करायचंय, बाहेर पडू द्यायचं. ज्या कुठच्या स्वरूपात, अश्रूंच्या असेल, तुम्हाला जांभई आली, तुम्हाला ढेकर आली, सगळं बाहेर पडू द्यायचं. आत्ता सगळं बाहेर पडू पाहताय. सगळे आपण ब्लॉकेजेस सगळे मोकळे केले. जो काही बिघाड झालेला होता, आपल्याला काही आपण आजार, काही पॅटर्न्स जे घेतलेले होते अँसेस्टर्स कडून, आपल्या चुकीमुळे चुकून आपण ते नको असलेले गुण आपण त्यांच्याकडून घेतले होते, ते आता सगळे सोडून द्यायचे, विसर्जित करायचे. आपल्याला त्यांचे फक्त चांगले गुण घ्यायचे. आपण चुकून काही नको असलेल्या गोष्टी मॅनिफेस्ट केल्या होत्या, ते आता आपण विसर्जित करायच्या आहेत, सोडून द्यायच्या आहेत. आणि आपण फक्त जे चांगले गुण आहेत ते विकसित करायचे, तेच त्यांच्याकडून घ्यायचे आहेत आपल्याला. नाभीपर्यंत श्वास घ्यायचा आहे. सगळे जे कोड आहेत, डीएनए कोड आहेत ना, ते सगळे नाभीमध्ये असतात. ते रिपेअरिंग आता चालू आहे श्वासामार्फत. नाभीपर्यंत श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. आणि हे सगळे डीएनए मधले रिपेअर्स आता घडून येत आहेत. जरी आपल्याला फिजिकल लेवलला कळलं नाही तरी ते आत घडतंय याची जाणीव. हे जेनेटिक कोड्स जे आहेत ते अत्यंत चांगल्या पद्धतीने रिपेअर होतात. त्यामध्ये असलेले गाठी असलेल्या गाठी निघून जातात. सेल लेव्हल रिपेअर्स चालू आहेत. डोक्यामध्ये काहीतरी घडेल, हृदयामध्ये काहीतरी घडेल, पोटात कदाचित काहीतरी घडतंय असं वाटेल. नाभीच्या ठिकाणी, विशेषतः नाभीच्या ठिकाणी खूप काही बदल घडतात. आपण आता ही जी काही प्रक्रिया करतोय, अँसेस्टर्स हिलिंग, आपल्यातले डीएनए आपण रिपेअर करतोय. जे आपण अँसेस्टर्स कडून घेतलेले आहेत ते आता या क्षणी रिपेअर करतोय. पिंड ब्रह्मांड न्यायाने आपल्यातलं रिपेअरिंग झालं की त्यांच्यातलं सुद्धा रिपेअरिंग होणार.
या सगळ्याची आपल्याला जाणीव आहे, या सगळ्याचं जरी आता कळत नसलं तरी घडतंय, हा विश्वास, ही श्रद्धा आहे. आपण कुलदेवता कुलदेवी यांना बोलावलंय, ते हे सगळं घडवून घेत आहे. नाभीपर्यंत श्वास येतोय जातोय, आणि आता तुम्हाला जाणवेल की हा श्वास अगदी फ्री फ्लोईंग असा आहे, कारण आपण सगळे ब्लॉकेजेस काढून टाकले. म्हणजेच हे पॅटर्न्स आपण रिपेअर केले होते, जे अँसेस्ट्रल पॅटर्न्स आपण घेऊन आलोय ते आता रिपेअर केले आपण. अगदी सूक्ष्म लेव्हलला हे सगळं घडतंय. कदाचित आपल्याला हे कळणार नाही आता, म्हणूनच आपण कुलदेवता आणि कुलदेवाला बोलावलं, देवी आणि कुलदेवाला. तर ते आपल्याला जे कळत नाहीये, आपल्याला जे करता येत नाहीये, ते सगळं ते पूर्णत्वाला नेतील असा विश्वास आहे, अशी श्रद्धा आहे. त्याच्यामुळे हे सगळं पूर्णत्वाला जाणार आहे, आणि त्याचे जे चांगले असे परिणाम आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात दिसून येणार आहेत. जे अडथळे आपण एक्सपिरियन्स करत होतो दैनंदिन जीवनामध्ये, ते सगळे आपोआप विरघळून जाणार आहेत. म्हणजे जणू काही हे अडथळे कधी नव्हतेच, इतक्या सहजतेने ते सगळे अडथळे निघून जात आहेत. हा श्वास आता आपल्याला पाठीच्या कण्यामध्ये, माकड हाडापासून ते मानेपर्यंत, मेंदूपर्यंत हा श्वास आपल्याला पोहोचवायचा आहे. फ्री फ्लोईंग असा झालेला आहे श्वास. पाठीच्या कण्यामध्ये तो फिरतोय, खांद्यामध्ये, डोक्यामध्ये. सगळे ब्लॉकेज निघून गेल्यामुळे अगदी छान असा हा श्वास फिरतोय याची जाणीव. पायाच्या नखापासून ते केसाच्या, डोक्यावरच्या केसाच्या टोकापर्यंत सगळीकडे हा श्वास फिरतोय, आणि सगळ्या सेल्स रिपेअर्स केल्यात त्याने. सगळे डीएनए रिपेअर केले. सगळे विचार, सगळ्या भावना, या सगळ्यांची शुद्धी झालेली आहे. तुमच्यामध्ये बदल घडत आहे, तुमच्या पुढच्या पिढीमध्ये बदल घडत आहे, आणि तुमच्या पूर्वजांमध्ये हा बदल एकाच वेळेला तिन्ही पातळ्यांवरती घडत आहे याची जाणीव. हे सगळे बदल आपण आता केलेले आहेत. नवीन सुंदर अशा जीवनासाठी आपण तयार आहोत, उत्सुक आहोत, त्याचं स्वागत करायला आपण तयार आहोत. सगळ्या देवी देवतांचे, कुलदेवतेचे, मास्टर्सचे, शिव आणि शक्ती यांचे आभार मानायचे. अत्यंत मनापासून त्यांचे आभार मानायचे की त्यांनी ह्या प्रोसेसमध्ये आपली खूप मदत केली, आपलं प्रोटेक्शन केलं, आपल्याला मार्गदर्शन केलं. ज्या काही बदल आपण केले ते पूर्णत्वाला नेण्याचं काम ते करतीलच. त्यांना सांगायचंय हे काम पूर्णत्वाला नेण्याचं काम तुम्ही करा.
आणि आता वर्तमानात परत येताना दीर्घ श्वास घ्यायचे. 3 ते 4 दीर्घ श्वासाची आवर्तनं. हातापायाची किंचित हालचाल करायची. मानेची हालचाल करायची. दोनही हाताचे एकमेकावर घर्षण करून त्याची ऊर्जा प्रथम डोळ्यांना, कानाला, हृदय चक्राला, नाभी चक्राला देऊन संपूर्ण शरीरावरून हात फिरवायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा डोळे उघडायला हरकत नाही. हरिओम. खूप खूप धन्यवाद. अतिशय सुंदर अशी ग्रुप एनर्जी. डोळे उघडल्यानंतर पाणी पिऊन घ्यायचंय. या सगळ्या नेहमीच्या इन्स्ट्रक्शन्स असल्या तरी त्या फॉलो करायच्या आहेत. धन्यवाद. थँक्यू. कोणी अनुभव सांगते का? शेअरिंग. टेक युअर टाइम. तुम्हाला लगेच जर बोलावं असं वाटत नसेल तुम्ही चॅट मध्ये सुद्धा लिहू शकता. कधी कधी असं होतं की आपल्याला अशी थोडीशी इंटेन्स प्रोसेस केल्यानंतर बोलावंसं वाटत नाही. कृतज्ञता. मी बोलू का? हो. कोण बोलतंय? जयश्री काळम. जयश्री ताई. हा बोला. हा. तुम्ही जे स्वर्गीय लोकांची नावं लिहायला सांगितले, मग त्याच्यात सासरे वडील, आजी सासू, आईची आई, वडिलांची आई, सासऱ्यांची आई, असं सगळ्यांची नावं लिहिली होती. आणि काही विसरलंय का म्हणल्यानंतर लक्षात आलं की माझं ॲबॉर्शन झालं होतं. आठवड्याचं तिची आठवण झाली फर्स्ट टाइम. तेव्हाच काही तिचं नाव नव्हतं, मग आज तुम्ही म्हटल्यावर एक नाव लिहिलं. आणि खूप सॉरी की माझ्याकडून तसं झालं असं मला वाटून गेलं. आणि तुम्ही हे अफर्मेशन मध्ये लिहिलं होतं की तुमच्या लिमिटेशन माहीत असल्यामुळे तुम्ही माझ्या फॅमिलीला आहात, तुम्ही माझ्या हार्ट मध्ये आहात, पण मी तुम्हाला बंधनातून मुक्त करते. हे प्रत्येकाचं नाव वेगळं वेगळं घेऊन म्हटलं आणि म्हणजे खूप भरून आलं त्यावेळेला. पण तुम्ही जे म्हणालात ना ते डीएनए चेंज होतात, ते खरंच जाणीव झाली की पोटामध्ये काहीतरी चेंजेस होत आहेत. बरोबर. आणि थोड्या वेळाने एकदम फ्री झाल्यासारखं वाटत, पूर्ण फ्री झाल्यासारखं वाटत. त्याच कशा प्रकारे मदत होणार आहे ते काही माहिती नाही. कारण मी आजच्या लाईफसाठी म्हणजे रेमेडीजचा विचार करत होते किंवा माझ्या अडचणी आहेत त्या म्हणजे निवारण हव्यात आत्ताच्या किंवा येणाऱ्या ह्याच्यातल्या, असं अशा अर्थाने. तर ते माहिती नाही, आता तुम्ही म्हणाला तसं तर काय अनुभव येतील असं अनुभव वाटतं का? येतील आणि आय एम शुअर तुम्ही नक्की ते ग्रुपवरती लिहा जेव्हा तुम्हाला अनुभव येतील, कारण इथे ऑलरेडी खूप जणांनी खूप अनुभव घेतले आहेत. हो, नक्कीच नक्कीच मी लिहिल. पण मला खूप छान वाटलं. थँक्यू. आणि अलाव, हा म्हणजे जर तुम्हाला इमोशन्स आल्या किंवा काय तर थांबवू नका, येऊ द्या, असं काही हरकत नाही. इट इज ओके टू ट्राय. कारण आपण आता हीच प्रोसेस मुख्य करतोय की आपण जे अडकवून ठेवलंय, बऱ्याचदा आपण बाहेरच्या जगामध्ये रडू शकत नाही किंवा
काही गोष्टी आपण व्यक्त करू शकत नाही, पण ते इकडे सगळं व्यक्त करायचंय, कारण म्हणूनच ते अडकलेलं राहतं, म्हणूनच ते ब्लॉकच्या स्वरूपात आपल्यामध्ये अडकलेलं राहतं. तर म्हणून ते इथे सगळं मोकळं करायचं. त्यामुळे चालेल. थँक्यू. अजून कोणी सांगतंय? मीनल सांगते. मीनल सांगतात का? आवाज नाही येत आहे. Mute आहे. मी आवाज नाही येत तुमचा. म्यूट आहे. म्यूट. येतोय आवाज? हो. मेडिटेशन माझं अतिशय सुंदर झालं, छान झालं. म्हणजे मला झाडाची मुळं काढता आली, वरती फांद्यांवरती नावं लिहिता आली. सगळ्यांना मला हृदयात सहभागी करून सुद्धा घेता आलं. सांगण्यासारखं विशेष एक गोष्ट सांगते योगिनी, की जेव्हा तू म्हणालीस ना, की आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी वरती आपण मात करतोय, अशा अर्थाचं तू काहीतरी सांगितलं. त्याबरोबर माझा हा डावा पाय जो आहे ना, मी ऍक्च्युली स्टूलवर बसले, थोडी वरती बसले. तर माझा डावा पाय जो आहे तो आपोआप उचलला गेला आणि खाली तो आपटला गेला. उचलून तो पुन्हा खाली जमिनीवर टॅप झाला. म्हणजे त्या अडचणींवरती मी डाव्या पायाने म्हणजे मला क्षणभर असं वाटलं, की जसं आपण दिवाळीच्या पहिल्या दिवशी जे कारीट फोडतो आपण डाव्या अंगठ्याने, म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचा जो नाश करतो, त्याची मला थोडीशी आठवण झाली. आणि ओव्हरऑल मेडिटेशन एकदम छान झाले. मी छान कनेक्ट झाले. छान मला मी जे लिहिलं होते, माझे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते मला होताना दिसले. पॉझिटिव्हली मला ते दिसले. ओव्हरऑल अतिशय सुंदर असा छान असा अनुभव होता. मस्त छान. थँक्यू. थँक्यू सो मच. नाईस. थँक्यू सो म्हणजे मच तू फॉर जे काही ऑल तुझ्या युअर टीम. कारण त्यासारखं त्या कारणच म्हणतात ना त्याला, हो, तसं तू कारटच करून म्हणतात. टाकलंय. हो, हो, हो. फक्त ते फरक इतका, की तो मी पूर्ण पावलाने हे केलं, कारीट आपण अंगठ्याने हे केलं. म्हणजे मला लगेच ते क्लिक झालं. सो थँक्यू सो मच. नाईस. थँक्स फॉर शेअरिंग. थँक्यू. थँक्यू. मी बोलू का? कोण? नाव काय तुमचं? हर्षिता कुलकर्णी. आज हा पहिल्यांदाच जॉईन झाले मी हा हा आणि बोला. पहिलंच मेडिटेशन होतं माझं. खूप छान वाटलं. ह्याच्यामधून जे काही फिलिंग आहेत त्या कशा आपल्या सोलमधनं बाहेर काढू शकत नाही आपण, तर तो एक छान मार्ग वाटला. आणि सगळ्यात महत्वाचं, एक जनरल आत्ता सगळं झाल्यानंतर जेव्हा मी एक इमॅजिन केलं, तेव्हा मला एक पहिल्यांदा असं आठवलं की बऱ्याचदा असं होतं की आपल्या घरामध्ये ह्या सगळ्या लोकांच्या बरोबर राहिलो आपण आणि ते आपल्या आयुष्यातून निघून गेले. त्यांच्या बरोबर कधी आपल्याकडनं काही चुका झाल्या, कधी बोललो, कधी अपमान, काही जे गिल्टी फील असतं ते आपण या गोष्टीचा त्यांना माफ मागून, जे आपल्या हृदयात जे दडपण असतं या गोष्टींचं, जे आपण ओझं घेऊन चाललेलो असतो, एक गिल्टी फिलिंग असते की आपण एका बरोबर कोणाला तर काहीतरी चुकीचं केलं, तर बरं. त्याच्यातून मुक्त होण्यासाठी हा एक खूप चांगला मार्ग वाटला आणि खूप बरोबर. रिलीफ मिळेल. खरंय. आणि त्याच्यातून अर्धे टक्के जे आजार निर्माण होतात, जे फिलिंग आपण घेतो, तर ते या गोष्टीतून खूप चांगल्या पद्धतीने आपण बाहेर येऊ शकतो. आणि त्या सोलला सुद्धा ब्लेसिंग देऊन पुढे जायला, किंवा प्रत्येकाला हेच असतं ना की कोणीतरी चूक केली तर माफी मागावी. मग बरोबर. तर हा एक खूप सुंदर मार्ग वाटला मला आणि खूप छान वाटलं. खरंच बरोबर. खूप सुंदर. थँक्यू. खरंय. म्हणजे आपण थँक्यू.
त्याच्या म्हणजे चुका तसं म्हटलं तर सगळ्यांच्याच हातून होतात. होतातच ना, की पण आता समजा आपण त्या तुम्ही इतक्या पकडून ठेवतो, म्हणजे ती व्यक्ती कदाचित त्या व्यक्तीनेही आपल्याला माफ केलेलं असतं, पण आपणच आपल्याला माफ करत नाही. गिल्ट ते पकडून ठेवतो. आणि तुम्ही जे बरोबर म्हणालात ना बरोबर की आजारांना आपण आमंत्रण देतो, ते अगदी आमंत्रण बरोबर आहे. देतो. कारण की ते जे ब्लॉक निर्माण होतात, मग ते कोणतेही असो, गिल्ट, अँगर, हो, त्यामुळे हे खूप महत्वाचा हा ब्लॉक आहे की जो या माध्यमातून आपण क्लिअर करू शकतो. बरोबर, अगदी बरोबर. खूप सुंदर, थँक्यू. थँक्यू. नितीन मामा सांगतात का? हॅलो, थँक्यू व्हेरी मच. ते 18 टाइम केलंय मी, पण इफेक्ट तेवढाच चांगला येतो दरवेळेला. हो, खरंय. दरवेळेला तसेच इमोशन बाहेर पडतात. फॉर्च्युनेटली देर इज नोबडी टू सी आय एम क्राईंग, पण छान वाटलं. आणि नथिंग मच टू से. सगळ्यांना ज्यांना बोलवलं ते आले, ते सगळे. whoever my deceased relatives, my father, especially my father and my uncle were the prominent people which I spoke to them, and my brother-in-law rather. त्याचा ऍक्सिडेंटल डेथ होता. वेल, खूप छान होतं. खूप इमोशनल टर्मॉइल झाले मध्ये मध्ये. प्रचंड चांगलं होतं. आणि दुसरी त्याला एक ऍडेड गोष्ट म्हणजे द बिगिनिंग ऑफ तर्पण वॉज डन बाय माय niece. And my brother is also joined today, first time after I told him. So ते एक ओव्हरवेल्मिंग होतं फार. खूप छान, खूप छान. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू ऑल. सिरियसली, मंजिरी ताई, थँक्यू सो व्हेरी मच. थँक्यू. संजीवनी ताई, तुमचा आवाज येत नाहीये. म्यूट झालात परत. हँड्स फ्री काढून बोलून बघता का? येतोय? हा, आता येतोय. मला खूप छान झालं. पण माझं थोडा आधी गोंधळ होत होता. नंतर आपोआप शांत झाले. आणि ज्यावेळेला तुम्ही नाभीपाशी म्हणालात ना, तर इतकं म्हणजे खूप नाभीपाशी मला खूप गरम झालं एकदम. सो आणि अजूनही ते गरम वाटतंय मला नाभीपाशी. आणि पाणी प्या म्हटलं. हो हो. आणि ज्या वेळेला म्हणजे बाहेर पडू दे असं म्हणत होता, त्यावेळेला थोडं डोळ्यातून पाणी आलं आणि डावा हात अचानक माझा खूप दुखायला लागेल. आणि नंतर मग ते थांबला डावा हात. पण म्हणजे छान वाटलं असं. पण ते अजून गरम वाटतंय मात्र नाभीपाशी. होईल ते. थोडस चाला बिना, म्हणजे विदाउट चप्पल. ओके ओके. हो, चालेल चालेल. छान, धन्यवाद. मगाशी नितीन मामा जे म्हणाले ना की प्रोसेस आपण, म्हणजे नेहमी खरं तर ही प्रोसेस बघायला गेलं तर बऱ्याचदा आपली ही सेम असते, पण प्रत्येक वेळेला वेगळे अनुभव येतात सगळ्यांनाच, इन्क्लुडिंग मी. म्हणजे जेव्हा एकीकडे मी ही प्रोसेस केली सुरुवातीची, जेव्हा अश्विनी सांगत होती, पीपीटी दाखवत होती, आणि तेव्हा मला पण इतकं खूप काय काय घडलं, म्हणजे असं मला जाणवत होतं हार्ट मध्ये असं. त्यामुळे आपण प्रत्येक वेळेला ही प्रोसेस करतो. आणि ग्रुप एनर्जी तर इतकी मस्त होती की म्हणजे ते आपोआप सगळं घडतंय असं वाटत होतं सगळ्यांना. आणि ते दरवेळेला आपण सेम प्रोसेस केली तरी वेगळं काय काय घडतं, कारण प्रत्येक वेळेला एक एक नवीन लेयर्स आपण रिलीज करत जातो. तर ते मला सांगायचं होतं नितीन मामांना. थँक्यू. अजून कोण? मी बोलू का? अच्छा. हो, नाव सांगा हा तुमचं. मानसी गोरे. हा, बोला. हा, तसं मानसी, माझ्या वडिला. एकच मिनिट. मानसी नंतर महेश आहेत, त्यांना बोलायचंय. हो, बोला बोलू? मानसी. हा, माझे वडील जाऊन तसं आता 2 वर्ष झाली. आणि जायच्या आधी खरं तर 4-5 महिने वडील माझ्याकडे इथे मुंबईमध्ये होते. आणि
काही वेळेला आपण असं पटकन, आता ते मगाशी जशा मॅडम म्हटल्या ना, की आपण पटकन एखादं काही ते बोलून जातो, म्हणजे त्या घटकेला चिडलेलो असतो आणि आपण ते बोलतो. पण नंतर असं हे होतो, अरे आपण आपल्या वडिलांना कधी म्हणजे आयुष्यामध्ये आपण कधी वडिलांना उलटं बोललो नाही किंवा काय. आणि आता ज्या वेळेला असं हे होतं ना, की ती ती गोष्ट मला सारखी टोचतीये मनाला, की काय, कशासाठी तू का तुझा आवाज वाढवलास, काय गरज होती, असं आता सारखं वाटतं. पण आता हे तर्पण म्हणजे ज्या वेळेला आपण हे करतोय त्यावेळेला ती मी आता सुद्धा पहिली गोष्ट तीच केली. मी त्यांना मनापासून म्हटलं, मी जर चुकले असेल म्हणजे मी बोलले गेले असेल तर मला माफ करा. आणि ह्याच्या पुढे म्हणजे आता मी इतर आपलं संपल्यानंतर नॉर्मल असणार आहे, पण ज्या ज्या वेळेला मी तर्पण करणार त्यावेळेला ती गोष्ट मी त्यांना बोलून दाखव. त्याशिवाय मला ते आता नाही म्हणजे चैन पडणार नाही असं वाटतं. ते ओझं हलकं होईल हळूहळू ही प्रोसेस हा करता करता हा हा. तुम्हाला उत्तरं मिळून जातील. ठीक आहे. येस हॅलो, येस. हा. नमस्कार. हा. प्रथमतः नितीन आणि अश्विनी, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद. बऱ्याच वेळेला ऐकलं होतं तुमच्या दोघांकडनं, पण आज मला जॉईन करायचा चान्स मिळाला नितीनने इन्व्हाइट केल्यामुळे. आणि माझा एक्सपिरियन्स म्हणजे खूप हलकं वाटलं बेसिकली. म्हणजे तर्पण केल्याने एवढं जडपण निघत असेल असं मला वाटलं नव्हतं. वा. तर खूपच छान, खूप हलकं वाटलं. म्हणजे मला असं वाटतं की माझं बॉडी वेट काहीतरी 5-1 किलोनी कमी झालेलं असावं, असं काहीतरी फिलिंग आलंय मला. सो इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. आणि धन्यवाद दोघांनाही, तुम्ही मला हा अनुभव घेऊन द्यायला प्रवृत्त केल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही स्वतःचेही आभार माना. म्हणजे हे एवढा वेळ तुम्ही काढलात आणि ही हो. प्रोसेस केली, म्हणजे इथल्या प्रत्येकाने स्वतःचे सुद्धा आभार मानले पाहिजे. कारण आपण घ्यायला म्हणजे आपण खूप काही काही चालू असतात इथे संवाद मध्ये ऍक्टिव्हिटीज, पण काही वेळा वेळ मिळत नाही किंवा काही दुसरे प्रोग्राम्स असतात किंवा काही. पण आज ही वेळ छान जुळून आली आहे, त्यामुळे तुम्ही पण म्हणजे आपण जसं सुरुवातीला या पीपीटी मध्ये सांगितलं होतं ना, की आपण पिंड ब्रह्मांड नाही, म्हणजे म्हणताना आपण जरी अँसेस्ट्रल हिलिंग करत असलो तरी आपण आपलं हिलिंग करतो. तर त्याच्यामुळे दोन्ही प्रकारे ते आपल्याला तर त्यामुळे आज भरपूर अँसेस्टर्स हिल झालेत कारण भरपूर मोठा ग्रुप होता. आणि इथे तुमचे पण फॅमिली मेंबर्स आहेत, नितीन मामा, अश्विनी. हो. मला बरंच काही रिलीज झाल्याचं फील झालं. हो बरोबर. पण थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. अजून कोणी सांगताय का आता? बऱ्याच जणांनी चॅट वरती पण टाकलंय. तुम्ही जर आता तसा बऱ्यापैकी वेळ झालाय 10-15 मिनिटं, त्यामुळे जर तुम्ही बोलून सांगितलं तुमचे अनुभव तर जास्ती छान. 1-2 वाक्य पण सांगितली तरी चालतील. मी एक विचारू का, मानसी गोरे? हो, हा विचारा. हा, मी आता जे सांगितलं जसं हे आता हे आपण तर्पण करतोय ते मनापासून म्हणजे छान, त्याच्यामध्ये काय वादाचा अनुभवच प्रत्येकाला आहे. पण एक प्रॅक्टिकल मध्ये आपल्या रोजच्या जीवनामध्ये एखादी गोष्ट आता जी मला खटकते की मी का बोलले असं हे, तर आपण जसं एखादं दान म्हणा किंवा असं काही आहे का, की ठीक आहे मी म्हणत नाही मी केलेली चूक हे होत असेल, पण एक समाधान, प्रायश्चित्त असा शब्द खूप मोठा होईल कदाचित, तर असं काही आहे का, करू शकतो का? हो, म्हणजे आता सुरुवातीला आपण जे पीपीटी मध्ये पण बघितलं ना, की आपण मुंग्यांना किंवा काय ते दान वगैरे आपण करतो, अन्नदान करू शकता किंवा हे. पण जसं आपण म्हटलं ना, की हे म्हणजे मनाच्या लेव्हलवरती हे झालंय ना, म्हणजे जे आपल्याला वाटतंय चूक.
हो हो हे ध्यान पण आपण मनाच्या लेव्हलवर करत असतो, त्याच्यामुळे त्या ह्याला ते जास्ती आणि आता तुम्ही आपल्या परीने आपण करतोय ना, म्हणजे आता तुम्ही केलं, तुम्ही मला पुन्हाही मी करेन, तर त्यामुळे होईल ते. असं काही नाही की म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला असं नको वाटायला की धिस इज नॉट इनफ, अजून काहीतरी केलं पाहिजे, अजून काहीतरी. आता तुम्ही हे पहिलं पाऊल टाकलंय आणि आपण संकल्पात पण असं म्हटलंय की पूर्णत्वाला घेऊन जा, तर ते होईल पूर्ण. म्हणजे त्याच्याबद्दल अजून त्याच्याबद्दल गिल्ट वाटून घ्यायची गरज नाहीये की मी या गिल्ट बद्दल काही करत नाही. म्हणजे ते अजून एक नवीन गिल्ट नकोय तयार करायला. नको. हा सो हा तुम्ही आता म्हणजे आणि तुमचे वडीलच आहेत ते, त्याच्यामुळे आपले आई वडील तर आपल्याला पहिले माफ करतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्याकडून तर झालं असेल सगळं. आता तुम्ही जसं आपण म्हणतो ना की त्या वाक्यामध्ये पण आहे की आय लिव्ह हॅपीली इन युअर ऑनर. म्हणजे तुम्ही जर आनंदात राहिलात तर त्यांना जास्ती बरं वाटणार आहे. तुम्ही ते गिल्ट मध्ये राहिलात तर त्यांना अजून वाईट वाटणार. त्यामुळे आता तुम्ही त्यांची माफी मागितलीये किंवा अगदी आत्ताच्या अगदी मनापासून प्रोसेसमध्ये केलं मी केलं, ते. हा, तर दॅट इज म्हणजे ओके की अजून काहीतरी अजून असं काही मला वाटत नाहीये. पण तरी त्याहून तुम्हाला वाटत असलं तर अन्नदान किंवा बाकीचं जे आहे ते करू शकता तुम्ही. आणि ते सगळं पण करताना कंपॅशन असलंच पाहिजे. म्हणजे ज्या कंपॅशननी, ज्या फिलिंग्सनी आपण देतो आणि ते देऊन समोर समजा भुकेल्याला अन्न दिल्यानंतर तो जर तृप्त होत असेल तर हम्म. ती तृप्ती तिथे पोचते. त्यामुळे त्याला काही काय आहे थँक्यू. निलिमाला सांगायचंय का काही? नाही, मला असं वाटतं अनम्यूट होते कारण ती बऱ्याच वेळ. हं. मॅडम, हे तर्पण एकदाच करायचं का आपण घरी पण असं केव्हा रोज किंवा जसा वेळ असेल तसं करू शकतो? आप- आप- अमावस्येला करतात. हा आणि तुम्ही रोज जर ध्यान करत असाल हा तेव्हाही हे म्हणजे ध्यानात्मक आपण हे तर्पण करतोय. त्यामुळे ही जी वाक्य आहेत किंवा आपण जी आता प्रोसेस केली ती तुम्ही एरवी केली तरी काही हरकत नाही. पण ओके अमावस्या काही अशा दिवशी करतात, अमावस्या, पौर्णिमा. ओके ओके थँक्यू. निलिमाताई, तू म्यूट आहेस. मला वाटत म्हणजे माझं एवढं ते स्ट्रॉंग फिलिंग आहे गिल्टचं, तर ते मला असं वाटत नाहीये की माझं आता गेलंय काही पहिल्याच याच्यात वगैरे. नो प्रॉब्लेम. तो त्याला सुरुवात झाली ना त्याच्यावर काम करायला. हम्म. ते कसं आहे की आपण गिल्ट पण जसं पुन्हा पुन्हा आठवतो ना, तर त्याचे लेयर्स बनल्यात बऱ्याच. आता हळूहळू एक एक लेअर ती मोकळी व्हायला सुरुवात होईल. आणि तुम्ही हे जर तुम्हाला वाटलं तेव्हा रिपीट करत राहिलात तर ते अजून अजून होईल. त्यामुळे आणि हे एक लक्षात ठेवा की जेव्हा आपण गिल्ट मध्ये असतो तेव्हा त्या व्यक्तीलाही तिकडे वाईट वाटत असतं. तर हे जे वाक्य ह्याच्यामध्ये आहे ते खूप महत्वाचं आहे की आय लिव्ह हॅपीली इन युअर ऑनर. कारण आता त्या दुसऱ्या लेव्हलवरती गेलेल्या आहेत. तिथे त्यांना जरी म्हणायचं असलं की इट्स ओके किंवा तुझी काही चूक नव्हती किंवा अशा स्वरूपात त्यांना जे वाटतंय ते ते आता म्हणू शकत नाही. हम्म. तो असं पण होतं की आपल्याला आपण कनेक्टेड आहोत ना, तर आपण वाईट निगेटिव्ह म्हणजे खालच्या ह्याच्यात गेलो तर त्यांनाही ते डाऊन वाटतं. हम्म. जेवढं आपण आय ऍक्सेप्ट यू ऍज यू आर, ही जी वाक्य आहेत ना ही खूप छान आहेत. म्हणजे ती जी आपण मनापासून म्हटली ना तर ती आपल्यावर पण इतका छान परिणाम करतात, जी आपण त्या ग्रुपवरती शेअर केलेली आहेत. खूप सुंदर वाक्य आहेत ती. आणि होईल, हळूहळू होईल. म्हणजे ते थोडं कदाचित वेळ लागेल पण सुरुवात झालेली आहे. आणि मग एकदा सुरुवात झाली, एकदा का ते ओपन झालं की मग आपोआप ते होऊन जाईल. हो, आणि आज मला फर्स्ट टाइम असेल
की मला रडू नाही आलं. ओके. नाहीतर मला तो प्रसंग आणि रडणं हे अगदी ठरलेलं असतं. मग काही पण बॉडी आज मला ते नाही झालं. बॉडी कुठे हीट वगैरे जाणवली का शरीरात? नाही. ओके. कदाचित हे त्याचंच म्हणजे म्हणतो तसं की सुरुवात झालीये त्या प्रोसेसला, त्याच्यामुळे कदाचित नाही आलं असेल, असंही होऊ शकतं. किंवा आपण वेगळ्या प्रकारेही एक्सप्रेस करतो काही वेळा, जे आपल्याला माहिती नसतं, की जसं आता ही म्हणाली बॉडी सेन्सेशन्स, शरीरावर कुठे संवेदना आली असेल, हातामध्ये किंवा डोक्यामध्ये, असंही होऊ शकतं. अशा प्रकारेही आपण किंवा काही वेगळ्या प्रकारे जांभई येणे असं पण आपण एक्सप्रेस करतो कधी कधी. तर ते कोणत्याही पद्धतीने बाहेर पडू शकतं. हम्म. ते ओके, थँक्यू. थँक्यू. डेली हा. अफर्मेशन्स रोज म्हटले तरी चालतील. हम्म. त्यांनी हळूहळू का होईना फरक पडेल. थँक्यू. 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 आपण आवाज नाही येते अपर्णाताई, तुम्ही जर बोलत असाल तर. पण हा. अनम्यूट काढलंय मी. आता येतोय आवाज? नाही येत. हा, थोडा येतोय. आता बघा, क्लिअर येतोय का? येतोय. मी हे तर्पण हे मेडिटेशन खूप वेळा केलेलं आहे. म्हणजे काम करताना इतके वेळा केलं आणि प्रत्येक वेळेला मला वेगळा अनुभव येतो. आजही तसा वेगळा अनुभव आलेला आहे की ते झाड मला काढता आलं. कारण इतर वेळेला जे तर्पणचं ध्यान जे करते मी, त्याच्यामध्ये असं काढणं वगैरे काही नव्हतं. मागे एकदा जेव्हा शिकले तेव्हा होतं हे असं झाडाचं चित्र काढणं वगैरे. आणि आताही छान चित्र काढता आलं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांची नावं घेता आली वगैरे, सगळं झालं. पण ह्या वेळेला असं एक घडलं की मला अजिबात डोळ्यात पाणी आलं नाही. तर असे काही प्रसंग त्या मृत व्यक्तींबद्दल मला आठवायचे की आता या कोणीतरी सांगितलं की तो प्रसंग आणि डोळ्यातले पाणी हे कधी संपलंच नाही. म्हणजे हे नेहमीच असं असायचं, पण आज मला अजिबात पाणी आलं नाही डोळ्यामध्ये. दुसरं सांगायचं म्हणजे जेव्हा तू म्हणालीस की शरीरामध्ये काही तुम्हाला फिजिकल काही जाणवतंय का, तेव्हा संबंध शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा म्हणतात ना, असं काहीतरी वाहतंय असा एक फील होता मला. म्हणजे एका आपल्या पत्त्याचा आपण जो हे करतो ना, असं ठेवतो आणि एका हाताने मारलं की सगळे पत्ते धाड 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 पडतात. तसं मला असं शरीरामध्ये जाणवत होतं की मला कुठेतरी एनर्जी ट्रिगर झाली. आणखीन ती संबंध शरीरभर अशी एकमेकांना देते आणि संबंध मेंदूपासून पायाच्या बोटापर्यंत असं मला खूप फील आला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरं एक जाणवलं म्हणजे तर्पणच्या ह्याच्यामध्ये मला एक प्रकारचा लाईट, खूप म्हणजे असा ब्राईट लाईट दिसतो, सोनेरी, कधी पिवळा किंवा अगदी लाईट येल्लो तसाच दिसला. आणखीन ज्या पितरांची मी नावं घेते दरवेळेला, ते मला हसत असे टाटा करत जाताना, म्हणजे एक त्यांच्यामध्ये आनंद असतो की आम्हाला, म्हणजे असं मी धरते की आम्हाला तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला काय त्याला म्हणता येईल पुढे शब्द, आम्हाला हे मिळालं, म्हणजे काय त्याला म्हणता येईल, सद्गती मिळाली, गती मिळते आम्हाला आणि हे तू चांगलं करतेस असा एक त्यांच्या चेहऱ्यावरती तो फील असतो. तोही आज मला दिसला. पण खूप छान अनुभव होता आणि तुम्ही दोघींनी खूप छान सांगितलीत आधीची माहिती, अश्विनी तू आणि योगिनी पण छान घेतलं. धन्यवाद. मंजिरी ताई, तुम्हालाही धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. छान अनुभव होता. हो, खूप छान अनुभव होता आज मला. हो, ज्यांना जायचं आहे ते जाऊ शकतात, ज्यांना थांबायचं आहे ते थांबू शकतात, शेअरिंग करायचं असेल ज्यांना शेअरिंग करायचं ते शेअरिंग करू शकतात. थँक्यू सगळ्यांना.
कोणी सांगतंय का? सोनाली ताई. सोनाली ताई. मी पण तर्पण आता चौथ्यांदा केलं. त्यामुळे सुरुवातीला असं एक काही क्षण असं वाटलं की परत तेच झाड काढणार, मी परत तेच करणार आहे, तर मला कितपत काय वाटणार आहे असं उगाच डाऊट म्हणतो तसा आलेला. पण करायला घेतल्यानंतर, श्वासाकडे लक्ष व्यवस्थित गेल्यानंतर तो विचार कधीच मावळला आणि खूप छान वाटलं. म्हणजे आता एकाने सांगितलं तसं मला पण दिसलं की सगळे मला बाय करतायत आनंदाने, आणि ते खूप छान वाटलं आणि कॉन्फिडन्स लेवल खूप वाढल्यासारखा वाटला. तर थँक्यू दोघींना. थँक्यू. तसंच होतं. म्हणजे मगाशी मी नितीन मामांनी पण सांगितलं की दरवेळेला आपण जरी तीच प्रोसेस केली, दरवेळेला एखादा पदार्थ, आपल्याला आवडता पदार्थ आपण खातो, रेसिपी तीच असते पण आपल्याला आनंद मिळतो त्याचा. तसं काहीच आहे हे की जरी सेम प्रोसेस असली तरी त्यातनं खूप काही वेगळं वेगळं घडतं. लेयर्स वेगळ्या वेगळ्या, म्हणजे वरच्या लेयर्स झाल्या आता खालच्या, असं ते चालू होतं. आणि त्यामुळे मीही म्हणजे आता म्हंटल ना की आता मी तर गेले 7-8 वेळा केलं असेल, 2-3 पण नाही, मी तर 7-8 वेळा केलं आहे. तरी पण मला आता इतकं काही काही जाणवलं. मगाशी नावं लिहिली मी पण, म्हणजे मला आधी मी असं लिहिण्याची ठरवली नव्हती. म्हणजे मी काही ती प्रोसेस करेन वगैरे असं ठरवलं नव्हतं, तरी पण म्हणजे मला पटकन लिहावंसं वाटलं. मी ती लिहिली आणि इतकं असं हार्ट मध्ये काय काय जाणवलं की म्हणजे पुन्हा ऐकलं तरी ते परत वेगळं काहीतरी घडतं. त्यामुळे छान वाटतं. आणि वाटलं आज खूप आणखीन. बोलताय का? नाही नाही नाही. ओके ओके. ओके. सांगत आहे झालं असेल तर मग आपण एंड करायची का मीटिंग? चालेल. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू. बाय. गुड नाईट.